नमस्कार, KB9 न्यूजच्या मुख्य बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद खेकाळे. एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. भाजप 130 तर शिवसेनेनं 140 जागांवर लढावं. मित्र पक्षांसाठी 18 जागा सोडा. भाजपचा नवा प्रस्ताव. शिवसेनेचा फॉर्म्युला फेटाळला. राष्ट्रवादी काँग्रेसला 124 जागांचा प्रस्ताव. काँग्रेस 2 दिवसांमध्ये उमेदवारी यादी जाहीर करणार. नारायण राणे यांची माहिती. निवडणूक काळात लाखोंच्या व्यवहारावर आयोगाचं राहणार लक्ष. आयोगाकडून भरारी पथकांची नेमणूक. राजकीय पक्षांच्या जागा वाटपाच्या गोंधळाचा प्रचार साहित्याला फटका. प्रचार साहित्यांची विक्री थंडावली. आणि जागतिक शांतता दिनानिमित्त चिमुकल्यांनी दिला विश्व शांतीचा संदेश. KB9चा स्पेशल रिपोर्ट. आता पाहूयात सविस्तर बातम्या. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिलेला जागा वाटपाचा फॉर्म्युला भाजपनं अमान्य केलाय. इतकंच नाही तर भाजप आतापर्यंत 119 जागांवर लढत आली आहे. त्यामुळे जागा बदलण्याच्या प्रस्तावावर विचार व्हावा असं भाजप नेते एकनाथ खडसे म्हणाले आहेत. दिल्लीमध्ये दुपारी 2 वाजता भाजप नेत्यांची पत्रकार परिषद घेतली आणि जागा वाटपावर आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच युती टिकवण्यासाठी अंतिम प्रस्ताव वगैरे नसतो असं म्हणत विनोद तावडे यांनी सेनेला चिमटा काढला. तर शिवसेनेनं दिलेला भाजप 119, शिवसेना 151 आणि मित्रपक्षांना 18 जागांचा प्रस्ताव भाजपला मान्य नाही असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं. इतकंच नाही तर टीव्हीवर प्रस्ताव न देता प्रत्यक्ष चर्चा व्हावी अशी अपेक्षाही एकनाथ खडसेंनी व्यक्त केली. तर जागा बदलण्याच्या प्रस्तावावर विचार व्हावा आणि सेनेनं कधीही न जिंकलेल्या 59 जागांवर चर्चा व्हावी असं खडसे यांनी स्पष्ट केलं. आघाडी सरकारला फायदा व्हावा असा निर्णय युतीनं घ्यायला नको असं सांगत जागा वाटपात भाजपनं नेहमीच माघार घेतली असल्याची आठवण त्यांनी करून दिली. युती झाली त्यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजप 32 तर शिवसेना 16 जागांवर निवडणूक लढवत होते. यानंतर भाजपनं शिवसेनेला 6 जागा वाढवून दिल्या. तसंच महायुती भक्कम करण्यासाठी रिपाई नेते रामदास आठवले यांनीही राज्यसभेत भाजपच्या कोट्यातून जागा दिली. तर युती झाल्यापासून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं भाजपला फक्त 2च जागा वाढवून दिल्या आहेत असं एकनाथ खडसे यांनी निदर्शनास आणून दिलं. भाजप आधीपासूनच 119 जागांवर निवडणूक लढवत आली असून शिवसेनेच्या प्रस्तावात नवीन काहीच नसून यावर भाजप नेते समाधानी नाहीत असेही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलंय. भारतीय जनता पार्टी के केंद्रीय चुनाव समिति की मीटिंग के लिए महाराष्ट्र के अध्यक्ष, विधायक दल के नेता, प्रभारी ऐसे हमारी बैठक दिल्ली में शुरू है और चैनल्स के द्वारा हमारे सहयोगी शिवसेना के पक्ष प्रमुख उद्धव जी का जो वक्तव्य सुना उसमें हम महाराष्ट्र के जो कोर कमेटी के मेंबर्स यहाँ पर है उन्होंने बैठकर ये सोचा है कि भारतीय जनता पार्टी शिवसेना की युति ये बहुत पुरानी है, 25 सालों की है और वो आगे चलनी चाहिए ऐसे भाजपा की मानसिकता है. और युति अगर टिकानी है तो कोई अंतिम प्रस्ताव नहीं होता है. जब तक टिके तब तक चर्चा चलती रहती है और विशेषकर ऐसा प्रस्ताव मैं मानता हूं कि इतने सालों की हमारी सहयोगिता है तो ऐसे प्रस्ताव चैनल्स के द्वारा, न्यूज के द्वारा न आते हुए हम आपस में लगातार पिछले कुछ दिनों से मिल रहे हैं, बातचीत कर रहे हैं और इसलिए इस विषय में मिलकर हम स्वाभाविकता चर्चा करेंगे. क्योंकि भारतीय जनता पार्टी ने जो प्रस्ताव अपना रखा था वो यही था कि जो 59 सीटें, 59 सीट्स लगातार पिछले 5 चुनाव में शिवसेना हारती आई और 19 सीटें जो हम हारते आए. मतलब बिल्कुल इन सीटों में उम्मीदवार को 5,000, 7,000, 9,000 ऐसे वोट्स हैं और ये अगर रीअलोकेट करते हैं तो स्वाभाविकता युति का फायदा होगा. अनावश्यक ये सीटें कांग्रेस राष्ट्रवादी को ना जाए, इस मानसिकता में भारतीय जनता पार्टी की कोर कमेटी है और इसलिए जो फिगर हमने 135 की दी थी
कल देवेंद्र जी फडणवीस ने मिलकर वो 130 की कही थी और कहते समय ऐसी हारने वाली सीटें जहां 3000, 5000, 7000, 10,000 वोट है मात्र, ऐसे सीटों का रीअलोकेशन करे और मैं मानता हूं कि इसका लाभ युति को होगा, कांग्रेस राष्ट्रवादी को पराजित करने के लिए यह फायदा होगा। इसलिए ऐसे विषयों को लेकर मैं मानता हूं कि रूबरू जब बात होगी तो इसमें आगे हम चर्चा करने वाले हैं। 89 से लेकर आज तक करीबन 25 साल के ऊपर हो गए। वहां महाराष्ट्र में हमारी भारतीय जनता पार्टी और शिवसेना की अलायंस है। और जब ये अलायंस का तय हुआ 89 में, तो उस समय लोकसभा में भारतीय जनता पार्टी को 32 सीटें हम लोगों को मिली, ये सीटों के एडजस्टमेंट में, एलोकेशन में। और उस समय 16 सीटें शिवसेना ने लड़नी थी और 32 पर हम लड़े, 16 पर शिवसेना लड़ी। 91 में भी इसी समय से चुनाव हुआ। धीरे धीरे जब चुनाव होते गए तो उस समय जो फार्मूला 89 में चला था 32 और 16 का, उसके साथ महाराष्ट्र के असेंबली का एक फार्मूला तय हुआ था कि महाराष्ट्र के असेंबली में 171 सीटें जो शिवसेना को देनी चाहिए और 117 सीटें हम लोग लड़ते थे। अब यही सीटें हम लड़ते भी आए, पर धीरे धीरे शिवसेना को हमारी ओर से, शिवसेना ने हम लोगों से लोकसभा की और 6 सीट ले ली आज तक। मतलब शिवसेना की सीटें हो गई 16 से लेकर 22 सीटें हो गई और भारतीय जनता पार्टी की सीटें हो गई 32 से लेकर 16 तक सीटें हो गई। और इसमें जो हमारी सिटिंग सीटें थी, हमारे जो चुन के आए हुए थे, राम कापसे जी थे, दौलत आहिर साहब थे, ऐसे जो सीट आए थे वो भी उनको हमने दिया। उसके बदले में हम लोगों को महाराष्ट्र में कोई असेंबली की सीट आज तक शिवसेना ने नहीं दी। और उस बदले में महाराष्ट्र में शिवसेना की और बीजेपी की जितनी पहले 89 में सीटें थी उतनी की उतनी रही, 117। हाँ, उसकी जगह हम लोगों को 119 हो गए और उनको 169 लड़ रहे हैं। हमारी ये मांग रही है इस बार कि 7वीं सीट जो रामदास आठवले को हमने राज्यसभा की दी, वो भी महायुति या अलायंस टिकने के लिए, अच्छा मजबूत होने के लिए भारतीय जनता पार्टी के कोटे से ये प्रकाश जावड़ेकर की जो सिटिंग सीट थी वो हमने रामदास जी आठवले को दी। उसके बदले में भी शिवसेना ने एक भी सीट हम लोगों को असेंबली में बढ़ा के नहीं दी। हमने करीब करीब 7, 6 और 1 ऐसा लोकसभा और राज्यसभा की सीटें दी। हमारी अभी ये मांग है इस समय कि एक तो हम देते गए, उसके बदले में आपने एक भी सीट हम लोगों को भारतीय जनता पार्टी को नहीं दी। 25 साल में ये परिस्थिति महाराष्ट्र की बदलती गई, राजनीतिक परिस्थिति बदलती गई। दूसरी बात यह है कि 59 सीट जो विनोद जी तावड़े ने बताया कि 59 सीट हम लड़ते आए और शिवसेना 59 सीट पर ऐसी 25 साल में आई कि उनको 2000 से लेकर तो 12,000, 15,000, 20,000 तक वोट मिले। मतलब कभी जीती ही नहीं 25 साल में। भारतीय जनता पार्टी 19 सीटों पे ऐसी है कि उनको भी 25,000, 10,000, 15,000 ऐसे मिली, वो कभी जीती ही नहीं। ये हमने उनके सामने प्रस्ताव रखा था कि जब 59 सीट ये हम जीतते ही नहीं, ऐसी सीटें अगर हम लोग एडजस्टमेंट में लेंगे तो अच्छा होगा। नहीं तो 25 साल में जीते नहीं, 30वें साल में भी जीतेंगे इसकी संभावना बहुत कम है। इसलिए ये तो सीधी सीटें एनसीपी और कांग्रेस के हाथ में हम दे देते, बिना कोई कष्ट करते, बिना कोई मेहनत करके उनके हाथ में जाती है और इससे इम्बैलेंस होता है और सत्ता से हम दूर चले जाते हैं। और यही हमारा उनसे ये कहना है। हमने कभी ये तो सीटों के बारे में उनको बताया नहीं कि तुम्हारी कोई सिटिंग सीट हम लोगों को दो, और या कभी हमने भारतीय जनता पार्टी ने यह भी तय नहीं किया कि जो मुख्यमंत्री को पद सामने रख के हम लोगों को इतनी सीट दे। 89 में भी ये तय हुआ था कि जिसकी सीटें जाता आती है वही मुख्यमंत्री पद का दावेदार बनता है, और वो चलते आया। जब 89 के बाद में जब हमारे असेंबली में इलेक्शन हुआ, ज्यादा सीटें शिवसेना के, वो तो अपोजिशन लीडर बना। 95 में शिवसेना की ज्यादा सीटें आई, वो मुख्यमंत्री बने। अभी हमारी ज्यादा सीटें आई, हम लोग अपोजिशन लीडर में चले गए। मतलब जो ज्यादा आएगी उनकी आएगी तो उनका बनेगा, इनकी आएगी तो इनका। मतलब मुख्यमंत्री के पद को लेकर हमने कभी भी सीटों की एडजस्टमेंट या मांगनी नहीं की, और आज भी हमारी ये मांग है। युति टिकवाना, ये युति संभाल कर रखना, ये दोनों का काम है। बीजेपी का भी वही है, हमारा भी है। पहले की स्थिति में आज यह बदलाव आया कि वहां महायुति हो गई और भी 4 पार्टनर हमारे अलायंस में आने के कारण कुछ सीटों में बदलाव आ रहा है, और इस कारण हम ये शिवसेना को भी मांग रहे हैं। और शिवसेना भाजपा की युति ना टूटे, ये हमारी दोनों को भी इच्छा है। और हमने ये प्रस्ताव उनको दिया था, वो 119 तो पहले से हम लड़ते ही आए हैं।
119 सीटें तो 25 साल से लड़ते ही आए, उसमें क्या नया है? 117 पहले लड़ते, अभी 119 लड़ते हैं, पिछले टाइम 119 लड़े। नया कोई प्रस्ताव उन्होंने दिया ऐसी बात नहीं है। हमारा ये प्रस्ताव है जो कभी आई ही नहीं चुन के 25 साल में, वो जगह का तो रिलोकेशन करो, सीधी नहीं तो उनके हाथ में जाते और उनकी सत्ता के वो पहुंच जाती है। यही हमारी एक इच्छा है। जो प्रस्ताव है उसमें हम लोग खुश नहीं है। पहली बात, एक तो मेरी बात थोड़ी सी अधूरी रह गई थी पहले, अभी आपने बताया, तो जो प्रस्ताव है खुश रहने का कोई सवाल ही नहीं आता, क्योंकि 119 सीटें हम लड़ते ही आए हैं, उसमें नया क्या है? वळूयात पुढच्या बातमीकडे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं भांडण मुख्यमंत्रीपदासाठी नसून जागांवरून आहे. 2 दिवसांमध्ये राज्याच्या भल्याचा निर्णय होईल. मोदी लाट ओसरली असून राज्यात आघाडीचीच सत्ता येईल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केलाय. औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसला 124 जागा देण्यासाठी काँग्रेस तयार असल्याचं स्पष्टीकरण नारायण राणे यांनी दिलंय. दरम्यान राष्ट्रवादीने 144 पेक्षा 1 जागा कमी घेणार नसल्याचं सांगत स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला आहे. विधानसभेच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून काँग्रेसचे नेते पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी औरंगाबादेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. औरंगाबादसह मराठवाड्यातल्या काँग्रेसच्या जागा लढवण्याची रणनीती, उमेदवारांची निवड तसंच राष्ट्रवादीकडून काही मतदारसंघांची होणारी मागणी आदी मुद्द्यांवर स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली. शिवाय आघाडी झाली नाही तर नेमकी कार्यकर्ते उमेदवारांची काय तयारी आहे याचीही चाचपणी करण्यात आली आहे. या बैठकीला सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसने राज्यामध्ये 15 वर्षात आघाडी सरकारच्या माध्यमातून गेलेलं काम आहे, जो विकास आहे, विधायक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि विकासात्मक जी कामं केली, तीही जनतेला त्याचं प्रबोधन करावं, माहिती द्यावी, हेही सांगण्यात आलं. विरोधकांचे आरोपाचे मुद्दे परतवण्यासाठी कोणते मुद्दे वापरावेत, शिवसेना, भाजप यांचे जे काही यांच्यावर जे काही आरोप आहेत किंवा त्यांच्या चुका आहेत त्याही नजरेसमोर आणाव्या. शिवसेना बीजेपीमध्ये दोन्ही पक्षामध्ये मुख्यमंत्री पदासाठी लायक व्यक्ती नाही, फक्त पदासाठी भांडणं चालली आहेत. ही स्वार्थ हेतूने चालली आहेत, वैयक्तिक स्वार्थापोटी चालली आहेत. हाही मुद्दा लोकांसमोर घेऊन जावा. अनेक जनहिताच्या योजना, अन्न सुरक्षा कायदा, जीवनदायी योजना, मोफत शिक्षण, तसंच मराठा आरक्षण, मुस्लिमांना आरक्षण, असे अनेक निर्णय विधायक, सामाजिक आणि विकासात्मक आम्ही घेतले. ते मुद्दे लोकांसमोर मांडावेत. आणि आता ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये मतपरिवर्तन झालं आणि पोटनिवडणुकीचे निकाल बीजेपीच्या विरोध लागले, तशाच प्रमाणे याही ठिकाणी गुजरात, राजस्थानमध्ये काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या. तोच अनुभव आपण घेऊन या विधानसभेला काम करावं. आणि आता जवळपास 20 आमदार आमचे काँग्रेसचे आहेत, ते टिकवावे आणि अधिकचे वाढवावेत, हे प्रयत्न तुम्हा सर्व म्हणजे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे असावे, या दृष्टीने काम करावं वगैरे सांगितलं. कैलासवासी शंकरराव चव्हाण, कैलासवासी विलासराव देशमुख आणि त्याचप्रमाणे सन्माननीय अशोकरावजी चव्हाण मुख्यमंत्री या नात्याने या मराठवाड्यासाठी केलेलं जे काम आहे, विकास काम आहे, याचंही प्रबोधन, माहिती जनतेला द्यावी. आणि मराठवाड्यात तरी या वेळेला मागच्यापेक्षा 2009 पेक्षा जास्त जागा काँग्रेसच्या याव्यात असा प्रयत्न करावा. आम्ही जिंकणारच हे घोषवाक्य माननीय सोनिया गांधी म्हणताय, जिंकणारच महाराष्ट्र विधानसभा, याला आम्ही सर्व मराठवाड्याच्या कार्यकर्त्यांनी हो आम्ही जिंकून देणारच असा प्रतिसाद आम्ही दिलेला आहे. आणि त्याचा अनुभव तुम्हाला या निवडणूक येईल. तुम्हाला याबद्दल काय विचारायचं असेल विचारू शकता. 2 दिवसानंतर आमचे उमेदवार जाहीर होते. पण मुख्यमंत्री पदासाठी आमचं भांडण नाहीये.
आमच्या जागेसाठी आहेत. जागा ज्या आम्ही म्हणतो आम्ही मागच्या वेळी लढलो तेवढ्या आम्हाला असाव्यात, आता त्यांना वाढून पाहिजे. सीट वाढवण्यासाठी आमची अजून आघाडी होत नाही आणि त्यांची मुख्यमंत्री पदावरून वाद आहेत म्हणून त्यांची युती होत नाही. आम्ही सांगितलंय आम्ही 124 पर्यंत देऊ. हा आम्हाला नाही, आमच्याकडे आता पण अर्धा डझन मुख्यमंत्री लायकीची माणसं आहेत. आम्हाला काँग्रेस 128 वर्षाचा आहे. आम्हाला कधीही 128 वर्षात आयात करावं कोण लागलं नाही. हा मी आपल्याला सांगतो, वाईटाचा विचार आम्ही करत नाही, महायुती तुटेल असं मी म्हणत नाही, पण कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसशी लढण्याची तयारी आत्तापासून आहे. हो 288चा हिशोब बोलतोय मी. एक तर तुम्हाला सांगतो, मोदी लाट राहिली नाही आणि लाटेचा जो गुणधर्म आहे, मी समुद्राच्या बाजूला राहतो, कोकणातला आहे म्हणून सांगतो, लाट येते आणि ओसरते. लाट कायमस्वरूपी राहत नाही. ती लाट आली आणि लोकसभा निकालानंतर गेली आणि म्हणून युपी, राजस्थान, गुजरातचा निकाल आता 30% लाट ओसरली. येणाऱ्या अजून काही दिवसात ती 55%च्या वर जाईल. म्हणजे आम्ही सरप्लस होऊ अशा प्रकारचं वातावरण आहे आणि त्यामुळे त्या लाटेचा फायदा आता निवडणुकीत शिवसेना बीजेपीला मिळणार नाही. पण आता बसतात आहे, आता बसतायत, त्यामुळे आवड निवड नंतर ठरवावी त्यांनी. आता काही सांगून फायदा. अशा परिस्थितीत योग्य नाही एवढंच मी म्हणेन. महिलांकडून जेवढी मागणी येईल आणि क्षमतेप्रमाणे प्राधान्याने आम्ही जागा देऊ. तसं काही सांगता येणार, अजून सांगता येणार, जाहीर करू. पण सगळ्या जाती धर्मांना न्याय फक्त काँग्रेसच देतं. जसं शिवसेनेने मराठा आरक्षणाला विरोध शिवसेनेनेच केला. जास्त मराठा त्यांच्यात आमदार, खासदार आणि पदाधिकारी असताना. तसं आमचं दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे नाही. आम्ही सर्व धर्म आणि सर्व जातींना समान न्याय. अमिता चव्हाण तुम्ही घेतो. अहो असं ऐकून घ्या, माझ्या इकडे एकच नाव आलं. मी लढायला तयार आहे, पक्षाने दिली तर, असं माझं आहे. पक्षाने तिकीट दिली तर. मी पहिला तयार नव्हतो म्हणून असं वाक्य बोललो. दिली तर मी तयार आहे, का पक्षाने सांगितलं म्हणून मी अनुमती दाखवली, त्यामुळे नाहीये. त्यामुळे एखाद्याला तुम्हीच प्रश्न विचारता, लढणार काय, तो म्हणा लढणार. पण पुढचं असतं तिकीट दिली तर, हे तुम्ही विचार करत नाही ना. क्विज करण्यात मास्टरी आहे तुमची. तुम्ही मगाशी काही अमिता चव्हाणांचा उल्लेख कदाचित अभिप्रेत असावा असं देशमुख नाही, अमिता चव्हाण. मुद्दा एवढाच आहे की माझ्या मतदारसंघाच्या संदर्भामध्ये मी जाहीर भूमिका घेतलेली आहे. पक्ष जो निर्णय घेईल त्याप्रमाणे त्या मतदारसंघामध्ये उमेदवारी त्याला देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सर्वांचं समर्थन आहे आणि पक्ष त्याला उमेदवारी देता मी विजय करू त्याला. असं कालच्या झालेल्या सभेमध्ये असं कुठलंही वक्तव्य माझ्या पत्नीने केलेलं नाही आणि मी सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट बोललो की हा निर्णय अद्याप व्हायचा आहे आणि पक्षावर तो निर्णय सोपवलेला आहे.
ते भाजपमध्ये जाण्याचे जे असं आहे, जी मंडळी त्यातली काही अंशी जी भाजपात गेलेली आहेत, काही राष्ट्रवादीतले नेते बहुसंख्य त्याच्यामध्ये गेलेले आहेत, ते काँग्रेसमध्ये कधी नव्हतेच ना. काँग्रेसला काँग्रेसच्या विरोधातच होते. तडगावकर वगळता बाकीची सगळी मंडळी बरीचशी राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षांमध्ये होती. त्यामुळे काँग्रेसला फारसं नुकसान होण्याची चिन्ह अजिबात नाही. ठीक आहे. तर त्याशिवाय असं आहे की जिल्ह्यामध्ये सगळं एवढं मनावर घेऊ नका. जिल्हे रिझल्ट जिल्ह्याचे आपण ते चांगले आले का जिल्ह्यामध्ये तरुणाजी आहेत ते अनुभव नाही सांगते. काय म्हणाला? आता एखादा निर्णय, एखादं प्रचाराची पद्धत एखाद्याने अवलंबली म्हणून राज्यात राबवायचं की नाही, ती हिताची कितपत आहे तपासून पाहिला जाईल आणि निर्णय घेतला जाईल. ऐसा है कि म्यूनिसिपल कॉरपोरेशन के चुनाव का जो रिजल्ट है उससे ये अनुमान लगाना गलत है कि पूरी स्टेट में उसका प्रभाव होगा. एमआईएम कोशिश कर रही है. महाराष्ट्र में एक जमाने मुस्लिम लीग कोशिश करती थी, तो आज देख रहे हैं कि मुस्लिम लीग का कोई अस्तित्व महाराष्ट्र में नहीं है. उसी तरह से एमआईएम का भी कोई प्रभाव इस असेंबली के चुनाव के दरमियान होगा, ऐसा मुझे लगता है. कोणाला काय म्हणा? पक्ष नाव फोटो प्रचार पक्ष या गोष्टीची दखल घेईल आणि योग्य ती कारवाई करेल. तुम्हाला जे अयोग्य वाटतं ते. मी जाहीर केलं निलेश लढवणार नाहीत, पण राणे फॅमिलीचा गुणधर्म आहे परतफेड करायची, का ठेवायचं नाही. तुम्ही समजायचं ते समजून जा. वरिष्ठ आणि आम्ही सगळे विचार करू. सगळ्याच गोष्टी त्यांच्या आम्ही घ्यायला पाहिजे नाही. चांगले गुण असतील ते पण आम्ही घेऊ ना. त्यामुळे मैत्री केली तर असं म्हणताय ना, दोष देता येत नाही. आणि राज्याच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी आमची आघाडी आहे. कोर्ट जो आदेश देईल तो. कोर्टात गेले, सगळं कोर्टात आहे. कोर्टात गेलेला आहे आणि कोर्टात त्याची चौकशी चालू आहे. एसीपी जरी असली चौकशी लावली आहे, तो एसीपी सरकारनेच आमच्या लावली आहे, कोणाची गय केली नाही. त्याप्रमाणे जो निकाल देतील त्याच्यावर सरकार कारवाई करेल. बोला ना, बोला, मी सांगतो ना. असं कोण म्हणाल तुम्हाला? असं तुम्ही म्हणताय. एमआयएमशी आम्ही कुठलंही टायअप केलेलं नाही, हे तुमचं म्हणणं आहे, आमचं म्हणणं नाही. तर त्यांनी उमेदवार उभा करायचा ना, त्यांचा प्रश्न आहे ना. आम्ही एवढं सांगणार की तुम्ही उमेदवार उभा. एमआयएमनी कुठे उमेदवार उभं करायचं न करायचा त्यांचा प्रश्न आहे. मी मागे काही केलं नाही, आता काय करणार. हा प्रयत्न जरूर केले. मी त्यांना सांगितलं की तुम्ही असा निर्णय का लोकसभेमध्ये सुद्धा त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली नव्हती. त्यांनी स्वतःहून त्यावेळेस जी लोकसभा लढणार नाही ही पत्रकार परिषद. वळूयात पुढच्या बातमीकडे. आम आदमी पक्षाचे नेते मयंक गांधी यांच्यावर मुंबई ओशिवरा पोलिसांनी विनयभंग आणि धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आम आदमी पक्षामध्ये मात्र खळबळ माजली आहे. छेडछाड करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल करू नये यासाठी मयंक गांधींनी धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान तरुण सिंग नावाच्या कार्यकर्त्यानं आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप एका महिलेनं केलाय. यावेळी त्या संबंधित महिलेनं पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तक्रार न करण्यासाठी मयंक गांधींकडून धमकी मिळाल्याचं या महिलेनं तक्रारीत म्हटलंय.
यावरून छेड काढणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत मयांक गांधींनाही सह आरोपी करण्यात आलाय. बातमी आहे मनसेची. राज्यभरामध्ये 200 उमेदवार उभे करण्याची मनसेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात तुलनेनं कमी उमेदवार उभे केले जाणार आहेत. नावांची अधिकृत घोषणा लवकर केली जाईल असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलंय. दरम्यान राज ठाकरे यांची तब्येत बरी होण्यासाठी दिल्लीतल्या भाजप नेत्यानं पुष्पगुच्छ पाठवून सदिच्छा दिल्याचं समजतंय. एका वृत्तपत्राशी बोलताना बाळा नांदगावकर यांनी विधानसभेसाठी मनसेची वाटचाल कशी असणार यावर भाष्य केलंय. आम्ही मराठवाड्यात जवळपास सर्व जागांवर उमेदवार देणार आहोत. विदर्भातही जवळपास 35 ते 40 उमेदवार निश्चित केले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि नाशिक या ठिकाणच्या सगळ्या जागा मनसे लढणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातही उमेदवार उभे करत आहोत. येत्या 25 सप्टेंबर रोजी मनसेचं व्हिजन डॉक्युमेंट मुंबईत सादर होणार आहे. सत्ता आली तर राज्यात काय करायचं याचं विस्तृत चित्र त्यात असेल असंही नांदगावकर म्हणाले आहेत. दरम्यान भाजप, सेना आणि दोन्ही काँग्रेस यांचं काय होतं त्यानुसार कोणासोबत जायचं, किती जागा कोणासाठी सोडायच्या याचं गणित सध्या मनसेत सुरू आहे. 25 तारखेला राज ठाकरे प्रचार सुरू करणार असून त्यावेळी ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. महत्वाचं म्हणजे अध्यक्ष राज ठाकरे सध्या आजारी आहेत. त्यांना लवकर आराम पडावा यासाठी भाजपच्या दिल्लीतल्या एका वरिष्ठ नेत्यानं सदिच्छा म्हणून राज यांना पुष्पगुच्छ पाठवल्याचं समजतंय. राज्यातल्या बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर या पुष्पगुच्छाला देखील आता महत्व आलंय. वाहन परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज भरण्यासाठी आता मोठमोठ्या रांगा लावाव्या लागणार नाहीत, कारण हा अर्ज ऑनलाईन पद्धतीनं मिळणार आहे. अर्जांसाठी असलेली मोठी रांग टाळता आल्यानं प्रत्येकाचाच वेळ वाचणार आहे. वाहन परवान्याचा अर्ज ऑनलाईन मिळणार असल्यानं आता परवान्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना चांगली पर्वणी मिळणार आहे. आपल्या वेळेनुसार आरटीओ ऑफिसला येऊन आपण लायसन्सच्या पूर्ततेची पुढची प्रक्रिया करू शकता. 1 सप्टेंबरपासून पिंपरी चिंचवडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं ऑनलाईन फॉर्मची ही पद्धत सुरू केली आहे. यामुळे एजंटगिरी करणाऱ्यांवर काही प्रमाणात चाप बसणार आहे. या ऑनलाईन पद्धतीमुळे सर्व प्रक्रिया सुकर आणि पद्धतशीरपणे झाली आहे. सारथी प्रणालीद्वारे आपण हा ऑनलाईन फॉर्म भरू शकतो. एका दिवसात सध्या 280 फॉर्म भरण्याची क्षमता ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी किती लायसन्स इच्छुक येणार, किती काम करावं लागणार याचा अंदाज आरटीओच्या कर्मचाऱ्यांना येणार आहे. या पद्धतीमुळे कामाची पद्धतही सुकर होणार आहे. ही ऑनलाईन पद्धत अजूनही नागरिकांपर्यंत पोहोचलेली नाही. सध्या या प्रणालीला 60% लोकांचा प्रतिसाद मिळतोय. या पद्धतीमुळे लायसन्स काढणं सोयीस्कर झाल्याचा प्रतिक्रिया नागरिकातून मिळत आहेत. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर प्रत्येकाला आपल्या वेळेनुसार लायसन्स काढण्याच्या प्रक्रियेला उपस्थित राहता येणार असल्यानं ऑनलाईन पद्धत हळूहळू नागरिकांमध्ये हिट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पाहूयात पुढची बातमी. आंतरिक शांतीसाठी मार्गदर्शन करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते प्रेम रावत यांचा शांतीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी राजविद्या केंद्रामार्फत राबवण्यात येणाऱ्या सेल्फ डिस्कव्हरी प्रोग्रामचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं. हे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट धनराज वंजारी यांनी केलं. प्रेम रावत यांच्या व्याख्यानांवर आधारित सेल्फ डिस्कव्हरी या डीव्हीडीचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. या प्रसंगी ज्येष्ठ कायदेतज्ञ माधव भोंडे, उद्योजक ओमप्रकाश पेठे, लायन्स क्लबचे विभागीय अध्यक्ष महेश शेट्टी, खजिनदार विनय सातपुते, राजविद्या केंद्राचे प्रवक्ते द्वारकाप्रसाद अग्रवाल, लोणाळा लायन्स क्लबचे अध्यक्ष अमीन वाडीवाला, आकुर्डी रोटरीचे माजी अध्यक्ष जसविंदर सिंह सोखी, नोवेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अमित गोरखे, डॉक्टर अशोक पगारिया, डॉक्टर संदीप अग्रवाल, डॉक्टर प्रवीण गोयल आदी उपस्थित होते. प्रेम रावत यांचा शांतीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सेल्फ डिस्कव्हरी प्रोग्राम राबवला जातोय. हा संदेश समाजातल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या केंद्रामार्फत केला जाणार आहे. या कार्यक्रमाची माहिती जागतिक शांतता उपक्रमाचे सदस्य हंस यादव यांनी उपस्थितांना दिली. याच उपक्रमावर आधारित सेल्फ डिस्कव्हरी या डीव्हीडी प्रकाशन यावेळी करण्यात आलं. या प्रसंगी प्रेम रावत यांचं मार्गदर्शन ध्वनिफीतीच्या माध्यमातून उपस्थितांना दाखवण्यात आलं. त्यामध्ये प्रेम रावत म्हणाले, प्रत्येक मनुष्यासाठी शांती आवश्यक आहे. जगाला नाही तर माणसाला शांतीची गरज आहे. जेव्हा लोकांच्या मनात शांती निर्माण होईल, हेच कार्य प्रेम रावत गेले अनेक वर्ष करत आहेत. त्यांनी जगात आतापर्यंत 90 देशांमध्ये 350 शहरांमध्ये शांतीचा संदेश पोहोचवण्याचं काम केलंय. विधानसभा निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत येते, मात्र अजूनही कोणत्याही पक्षानं आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. याचाच फटका तो म्हणजे प्रचार साहित्याला बसलाय. उमेदवार आणि पक्ष ठरले नसल्यानं प्रचार साहित्य विक्रीवर याचा मोठा परिणाम होताना दिसून येतोय. लोकसभा निवडणुकीतल्या एकतर्फी निकालानंतर भाजप, शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसकडून जागा वाटपावरून चांगलाच तिढा निर्माण होतोय. त्यामुळे अजून कोणत्याच पक्षानं उमेदवार निश्चित केलेले नाहीत. याचा परिणाम म्हणजे कार्यकर्त्यांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे.
महायुती आणि आघाडीतल्या जागा वाटपाचा वेळ वाया जात आहे. त्यातच अर्ज भरण्यासाठी फक्त 6 दिवसांचा अवधी राहिलाय. त्यामुळे प्रचारात रंगच भरलेले नाहीत अशी अवस्था निर्माण झाली आहे. एरवी आचारसंहिता लागू झाली की ठिकठिकाणी सर्वच राजकीय पक्षांचे झेंडे, बिल्ले, टोप्या, मफलर, स्टिकर्स, बॅनर, पोस्टर, किचन इत्यादी प्रचार साहित्य विक्रीच्या दुकानांचं पेव फुटतं. निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या बॅनरने महत्वाचे चौक आणि रस्ते व्यापतात. मात्र यंदाच्या निवडणुकीत चित्र काही उलटच आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अभावानं सुद्धा होर्डिंग झळकलेले नाहीत. केवळ सोशल मीडियावर फोटो टाकून लढण्याचा नारा देत काम मात्र इच्छुकांकडून होत असल्याचं दिसतंय. विधानसभा निवडणुकीमध्ये पैशांचा घोडेबाजार रोखण्यासाठी निवडणूक आयोग सक्रिय झालाय. आचारसंहितेच्या काळात एखाद्या नागरिकाकडे 50,000 रुपयांची रोकड आढळून आली तर त्या रकमेचा स्रोत सांगावा लागणार आहे. तसंच निवडणूक आयोग एकाच वेळी 10 लाखांपेक्षा जास्त रकमेची उलाढाल होणाऱ्या बँक अकाउंटवरही करडी नजर ठेवणार आहे. निवडणूक काळात आर्थिक व्यवहार झाल्यास निवडणूक आयोग त्याची माहिती आयकर विभागाला देणार आहे. निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवार आणि राजकीय पक्षांना खर्चाचं बंधन घातलं असलं तरी त्याहून कितीतरी जास्त पटीनं प्रत्यक्षात खर्च केला जात असल्याची वस्तुस्थिती आहे. यंदाची विधानसभा निवडणूक चुरशीची होण्याची चिन्ह असल्यानं प्रचारादरम्यान मतांच्या मोबदल्यात पैशांचे पाठ वाहतील अशी चर्चा आहे. त्यामुळे असे गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगानं कडक पावलं उचलली आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम बाळगणाऱ्या नागरिकांवर बारीक लक्ष ठेवण्यात आलं होतं. त्याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीतही पैसे वाटप झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये निवडणूक विभाग, पोलीस आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. तपासणीसाठी गेलेल्या महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना पिंपरीतल्या कौशल हॉस्पिटलमध्ये घडली आहे. या प्रकरणी एका महिलेनं पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉक्टर SD चूग याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. आळंदी ते पुणे रस्त्याला समांतर रस्ता असताना दिघीमधले रस्ते 40 फूट करून जनसामान्यांच्या घरावर नांगर फिरवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आपण खपवून घेणार नाही असा इशारा पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती महेश लांडगे यांनी दिला आहे. महेश लांडगे यांनी नुकतीच दिघी परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी रस्त्यांचीही पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महेश लांडगे म्हणाले, भोसरी आणि दिघीला जोडणारे 3 रस्ते आहेत. माधवनगर, सावंतनगर पूल झाला, मात्र 10 वर्ष जोड रस्ता झाला नाही. जे रस्ते विकसित करणं आवश्यक आहे ते विकसित केले जात नाहीत. उद्यान, मंडई, शाळा या विकास प्रकल्पांसाठी आरक्षण असताना महापालिकेनं ती ताब्यात घेऊन विकसित केली नाहीत. रेड झोनचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. VSNL मध्ये जागा केलेल्या नागरिकांचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून गोरगरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याचा प्रयत्न प्रशासन करतंय, ते आपण सहन करणार नाही असा इशारा लांडगे यांनी दिला आहे. याचे कॉलनीच्या 2 सुरक्षा रक्षकांना चोरट्यांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेत 2 सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. यातल्या एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना शनिवारी भर दुपारी 1च्या सुमारास घडली आहे. सुमारे 6 ते 7 जणांच्या एका टोळक्यानं शनिवारी दुपारी याचे वसाहतीत प्रवेश केला. इथून जाणाऱ्या जलवाहिनीचे बीड कास्टिंग कापून चोरण्याचा प्रयत्न हे टोळकं करत होतं. यावेळी वसाहतीच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या प्रवीण सिंग यादव आणि सुनील राणा यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी या टोळक्याला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांनी या दोघांवरही हल्ला चढवला. सुरक्षा रक्षकांनी आरडाओरड केला असता काही जण मदतीला धावले. त्यावेळी चोरट्यांनी त्यांची दुचाकी तिथंच सोडून पळ काढला. या गाडीचा नंबर MH14 DC 7590 असा आहे. जखमी झालेल्या 2 सुरक्षा रक्षकांवर YCM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. की घटना है और क्या हुआ था? जी सर, 1:15 के बाद है सर. अच्छा. 1:15 सर मैं तो रूम पे सोया था. ऐसा आवाज़ आया जोर जोर से. आवाज़ आने के बाद मैं उठ के बाहर गया तो वो दोनों बंदा वो तोड़ रहा था. तो गाड़ी बाजू में खड़ा करके वो तोड़ रहा था. मैं बोला कि भैया क्या कर रहे हैं? बोले तो मेरे को गाली देने लगा. गाली देने के बाद क्या होगा, मैं वहाँ से निकल के आया तो मैं कॉलोनी सिक्योरिटी को बुलाया. सिक्योरिटी जाने के बाद सिक्योरिटी गया, अपन भी सब लोग उठ के गया. उठ के जाने के बाद उन लोग ने किया, पत्थर भी तरह उठाया. तो सिक्योरिटी के हाथ से मैं डंडा लेके उन दोनों को मारने लगा. मारते टाइम में ये जो है अभी वो भी आया मेरे साथ में. तो आने के बाद उसको भी मारा. बाकी सिक्योरिटी वहाँ से पूरा भाग गया. कितने लोग थे? ये उन लोग 8-9-10 लोग. 8. और किस चीज से मार रहे थे? पत्थर से मार रहा था. पत्थर से मार. तो बाकी लोग वहाँ से हट गया. हम दोनों ही था. तो मेरे को भी भगाया तो उसको भी भगाया. और पत्थर क्या चोरी कर रहे थे? पाइप चोरी कर रहे थे. पाइप कौन सा था? ड्रेनेज वाला था या किस? ये टेरेस वाला पाइप. कुछ गाड़ी वगैरह लाया था उन्होंने? 2 व्हीलर गाड़ी था. कितने बजे की घटना? 1:15 बजे. 1:15 बजे. आपका नाम क्या? मेरा नाम है राणा. पूरा नाम? सुनील नरबातू राणा. आप HM में काम करते हो? क्या काम करते? सिक्योरिटी. कितने बजे के करीब हुआ ये झगड़ा?
सो रहा था सर, जैसे मैं जागा तो वो लोग आए और आने के बाद वो लोग पत्थर और वो तोड़ने लगे अपना अच्छे का पूरा कंपनी का वो सामान। अच्छा। मैं जागा तो मैं बोला कौन है ये। अच्छा। जैसे 12-1 बज रहा हुआ सर, मैं सोया था, टाइम नहीं देखा। अच्छा। मैं उधर उठा, मैं बोला क्या हो रहा था, ये लोग तोड़ रहे तो मैं पाइप के लिए रोका उनको। अच्छा। बोला ये क्यों चोरी कर रहे हैं, हमारी संपत्ति है, कंपनी की सरकारी संपत्ति है। तो वो लोग सर पत्थर और दगड़ से मारने लगे। कितने लोग थे? 15-16 लोग थे सर। जैसे मारने लगे तो मैं उनके पीछा किया तो मैं फिर मेरे ऊपर 15-16 लोगों ने पत्थर से चाकू से वार करने लगे सर। मैं गिर गया सर और मेरे को बुरी तरह मारा है। कहाँ पर चोट आई आपको? अरे सर परिया में चोट है, सिर में चोट है, हाथ में थोड़ा चोट है सर। अंदर में इधर लाते मारे हैं सर, इधर लात मार के मारा है बहुत। वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण करणाऱ्या नागरिकांना शनिवारी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा कार्यक्रम पिंपरीतल्या आचार्य यात्रे रंगमंदिरात पार पडला. वळूयात एका पुढच्या बातमीकडे. कौन बनेगा करोडपतीमध्ये दिल्लीचे नरुला बंधू पहिले महाकरोडपती ठरले आहेत. हे दोघेही तब्बल 7 कोटी रुपयांचे विजेते ठरलेत. सार्थक आणि अचिन अशी या दोघांची नावं आहेत. सार्थक आणि अचिन दोघांना कोण बनेगा करोडपतीचे सूत्रसंचालक महानायक अमिताभ बच्चन आणि सिद्धार्थ बासू यांनी गौरवलं. कोण बनेगा करोडपतीमध्ये मोठी रक्कम जिंकण्यासाठी बराच अभ्यास केल्याचं सार्थक आणि अचिन यांनी सांगितलं. आपलं ज्ञान वाढवण्यासाठी डेरेक ओब्रियन यांचं पुस्तक अभ्यासल्याचं नरुला बंधूंनी सांगितलं. सार्थक आणि अचिन हे दोघंही अत्यंत गुणी आणि हुशार आहेत. कार्यक्रमात प्रश्नांची उत्तरं देताना त्यांचा आत्मविश्वास दिसत होता असं महानायक अमिताभ बच्चन यांनी सांगितलं. अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कोण बनेगा करोडपती हा सामान्य ज्ञानावर आधारित कार्यक्रम चांगलाच प्रसिद्ध झालाय. आता या कार्यक्रमाला सार्थक आणि अचिनच्या रूपानं पहिलं 7 कोटीच्या बक्षिसाचे विजेते मिळाले आहेत. यंदाची आशियाई स्पर्धा भारतासाठी आनंदाची पर्वणी घेऊन आली असल्यासारखं वाटतंय. पहिल्याच दिवशी सुवर्ण पदक मिळवल्यानंतर आता याच स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघानं रविवारी श्रीलंकेचा 8-0 ने दाणू पराभव करत दणदणीत विजय मिळवलाय. रुपेंद्र सिंग यानं खेळाच्या 12व्या, 45व्या आणि 46व्या मिनिटाला 3 गोल करून हॅट्रिक केली. याशिवाय रमनदीप सिंग यानं 2 गोल केले तर दानिश मुस्ताबा, कंगुजाम रामचंद्र आणि रघुनाथ रामचंद्र यांनीही गोल केले. मुजाताबानं 6व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे भारताला आघाडी मिळाली. त्यानंतर रुपिंदर सिंगनं पेनल्टी स्ट्रोकमध्ये आणि 13व्या मिनिटात रघुनाथनं केलेल्या गोलमुळे भारतानं सुरुवातीला 3-0 आघाडी राखली. खेळाच्या नव्या नियमानुसार खेळाचा एकूण कालावधी 70 मिनिटांवरून 60 मिनिटं केला गेलाय. कंगुजामनं 21व्या मिनिटात 4था गोल केला तर रमनदीपनं दुसऱ्यांदा गोल करत खेळावर पकड घट्ट केली. जागतिक शांतता टिकून राहावी यासाठी शिक्षण, जनजागृती आणि कृती कार्यक्रम अशी त्रिसूत्री निश्चित करण्यात आली आहे. रविवारी 21 सप्टेंबरला हाच शांतता दिन उत्साहात साजरा झाला. शांततेचं हे पर्व असंच वाढत राहो हे सांगण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली. पाहुयात काय म्हणतात हे चिमुकले शांतिदूत. आमची प्रतिनिधी श्वेता घुमसे हिनं केलेली ही खास बातचीत. संयुक्त राष्ट्रसंघानं 2001 साली एका विशेष ठरावाद्वारे 21 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरा करण्याचं निश्चित केलं. 2002 पासून याला प्रारंभ झाला. शांतता प्रस्थापना ही प्रत्येक देशाची नितांत गरज आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिशा, प्रेरणा आणि शिक्षण देण्याची भूमिका संयुक्त राष्ट्रसंघानं घेतली आहे. प्रत्येक युगात आपापल्या विश्वशांतीचा संदेश पाहायला मिळतो, पण त्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या मात्र अत्यल्प आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. शांतता प्रस्थापनेला सर्वात जास्त धोका आहे तो दहशतवाद, आर्थिक साम्राज्यवाद आणि धार्मिकतेच्या नावाखाली होणारे युद्ध यांचा. विकसित देश आर्थिक बळावर शस्त्रास्त्र आणि अणुबॉम्ब निर्मिती करून गरीब आणि विकसनशील देशांवर एक प्रकारे दबाव निर्माण करू पाहत आहेत. हा दबाव आणि भीतीपासून लोकांची शांतता हरवत चालली आहे. शांततापूर्ण वातावरण नसल्यानं विकसनशील देशांच्या प्रगतीला खीळ बसत आहे. लोकांना जीवनाविषयी शाश्वती राहिलेली नाही. जगभरात संशय आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालंय. स्वार्थ, घृणा, द्वेष, जातीयवाद, धर्मवाद यामुळे माणसं एकमेकांपासून दूर होऊ लागली आहेत. माझा रोल मदर टेरेसा आहे आणि मला खूप छान वाटतंय की या पीस डेला मी बनू शकले. आणि मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही भांडू नका, जगात असाच पीस मेंटेन करा. मी विवेकानंद आहे और मेरा यही कहना है कि सब जगह पे शांति और पीस फैला रहे.
माझं नाव तेजस तुषार पर्वत आहे. मी गांधी बनलो आहे. त्यांनी फ्रीडम दिलं आपल्या इंडियाला. माझं एवढंच बोलणं आहे की भांडण्याच्या ऐवजी जरा प्रॉब्लेम्स समजून घ्यावे. माझं नाव देवांग आहे आणि आज मी दलाई लामा बनलो आहे. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की आता जे इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये जे वॉर झालं आहे हे सगळे बंद करा. आपण सगळे एक आहोत. आपण सगळे माणसांमध्ये आले आहोत. सगळ्यांनीच पीस निभवा प्लीज. मी औंग सान सुकी आहे. मी सगळ्यांचे जन्म राईट ते स्वराज द्यायला मी सगळ्यांना प्रयत्न करते. मी विशाख कृष्ण कुमार. आय एम प्लेइंग द रोल ऑफ Nelson Mandela, and I have to tell that we have to bring peace on earth, not war. Hi, good morning. I am student of Alfonso High School from 8th standard, and I am playing the role of MK Gandhi. We should maintain peace and harmony in the nation. Happy Peace Day. My name is Om Tulsani. मैं स्वामी विवेकानंद का रोल कर रहा हूँ. हमें पीस डे पे अच्छी तरह से रहना चाहिए और हमें झगड़ा छोड़ना चाहिए. My name is Surakshit. I am doing the role of the Dalai Lama. So I feel that everyone should keep a peace in the world and do not fight with against. निर्मल बॅथॅनी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक नवीन योजना राबवली. एक रॅलीच्या माध्यमाने एक संदेश दिलाय की संपूर्ण जगामध्ये अख्ख्या विश्वामध्ये एक शांतीचा उपक्रम राबवायचा, एक शांतीचा संदेश द्यायचा. स्वामी विवेकानंद, दलाई लामा, नेल्सन मंडेला सोबतच नवीन रूपांतरण यांनी केलेलं आहे. त्यांची भूमिका निभावलेली आहे या विद्यार्थ्यांनी. To success this grand project, we have made many charts. We have planned very too much. I am the captain of Nirmal Bethany. We have now. I want to give from this channel the message of now the world have to decide that they have to strive for world peace, or they want the pieces of world or peace on earth. This is the symbol of peace, pigeon. What is the importance of it? Pigeon. This day special. The pigeon in this day special. They want the independence. So independence is important. Independence can be only fulfilled if there is peace in the world. So I think so. Peace should be spread in all the world. हे जे लावलेलं आहे वॉर इव्हेंट्सचे जे पोस्टर्स लावलेले आहेत तुझं काय म्हणणं आहे यावर? तू इंडिकेट करतो. I want to say that this war which have been occurred in the world since 2 times, that we should have to stop it. Like India and Pakistan, they are nowadays for small things they are trying to fight. So from this day and from these pictures we have to indicate that we should stop this. And as this poster says that we want pieces, as this poster says that what do you want? Peace on earth, on pieces of earth. As we say that we should need peace of earth. भाषा, संस्कृती, वेशभूषा वेगवेगळे असू शकतात, पण विश्वकल्याण हा एकमेव असा धर्म आहे की जो मानवाला राग, द्वेष सोडायला लावून प्रेमाचा मार्ग दाखवतो. शांतता आवडत नाही असा एकही माणूस सापडणार नाही. शांतता सर्वांनाच प्रिय असते, पण आज जागतिकीकरणाच्या युगात भौतिक सुख आणि प्रगतीच्या मागे धावताना लोक शांततेपासून दूर चालले आहेत असंच दिसतंय. आज मानवाबरोबरच निसर्ग, आकाश, पृथ्वी, समुद्र सर्वच अशांत आहेत. भौतिक प्रगती साधण्याच्या स्पर्धेत मानवानं निसर्गापासून इतकी फारकत घेतली आहे की त्याच्या या निसर्गावरील कुरघोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्याच्या मार्गावर आहे. अशावेळी जगभरात शांतता आणि सामंजस्याचं वातावरण असेल तरच सर्वांची प्रगती होईल आणि खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृतीनं जगाला दिलेली वसुधैव कुटुंबकमची संकल्पना साकार होऊन शांतता प्रस्थापित होईल. निर्मल बॅथॅनी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी काळेवाडी ते तापकीर नगरपर्यंत एक रॅली काढली. निमित्त होतं विश्व शांती दिवस मनवण्याचं. त्यासाठी इथल्या हजारो विद्यार्थ्यांनी विश्व शांती दिवसानिमित्त एक संदेश दिला की दुसरा आणि तिसरा पहिल्या दुसऱ्या वर्ल्ड वॉरचं जे काही प्रोसेस झालेली आहे त्यामध्ये संपूर्ण जगामध्ये अख्ख्या जगामध्ये एक शांतीचा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी इथे रॅली काढली. मागील 1 महिन्यापासून त्यांनी चार्ट वगैरे सुद्धा बनवले होते, परंतु मेन मुख्य योगदान जे आहे ते फादर बिजली यांचं आहे. इथले प्रिन्सिपल आहेत काळेवाडी निर्मल बॅथॅनी स्कूलचे. विचारू त्यांना की त्यांचं काय मत आहे, काय संदेश देऊ इच्छितात ते. व्हॉट कॅन यू स्प्रेड दिस मेसेज फॉर World Peace Day? Actually, on 21st September, we are celebrating the World Peace Day. Since it is a Sunday, both schools in Kalewadi area, Alfonso School and Nirmal Bethany School, we have conducted a peace rally. By this peace rally, what we are meaning is
giving the message of peace those who are staying here. And also we are giving a big message to our India that this Indian culture should not be based on any religion, caste and creed, but we all are brothers and sisters. So through these students, we are giving the message of peace to all those who hear, and also this message should be spread to all over the world. This is our message for this. Slaves are turning into man. This is the most important significance of new life. So what can you give the convey message from all over the world, especially Peace Day? Whenever we are reading newspaper and watching TV every day, there is we have noticed that every day there is some kind of problem happening in and around our world. So that problem should not happen in our country. So that we have written a letter to our Prime Minister that this coming 5 years in your reign, and what is happening is we are expecting the peaceful atmosphere in our India. Totally, you can see in all over the India, not only India but also all world, youngster wandering here and there. It's a totally wandering, thinking and so on. Yeah. So what can you say about this all matters? Youngsters are wandering here and there because based on their jobs and all, they are going abroad, and also whenever those who are youth, especially our Indian youth, whenever they are going outside, they are the messengers, they are ambassadors of this peace. Because whatever they are experiencing from our country, they have to give the message. And also when they are going to the Middle East and other countries, all over the world, some kind of this problem is happening. So the youth and also those who are going outside from India, they have to give the message of peace, because in our India, and we are keeping this kind of peace. And also religions, there are many religions, but we all are brothers and sisters. These are the message they have to give. They are not only wandering here and there, but they are giving the message of peace. Okay, yeah. It's a totally depends on Indian culture and traditions. Yeah. Okay, thanks a lot. कुठे ना कुठे आपला हे आहे रॅली जी झालेली आहे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा नवीन उपक्रम राबवलेला एक पहिला संदेश गेला आहे पिंपरी चिंचवड वासियांमध्ये की शांतता दिवसामध्ये काय नवीन उपक्रम आपल्याकडून करण्यात आलेला आहे. काय म्हणणं आहे यावर आपलं? आपल्या भारत देशात आपण बघतो अनेक दिवस घडवतो, आपण अनेक दिवस साजरा करत सुटतो, आणि फ्रेंडशिप डेचा तर फार क्रेज लोकांना माहीतच आहे. शांतता दिवस म्हणजे शांती ठेवली तर त्यांनी किती फायदा आहे. एक आपण भारत देश जसं फादर म्हणले, भारत देश हा बहुसंस्कृत आहे. एक संस्कृती नाही आपल्याकडे, बहुसंस्कृत आहे. त्यामुळं आणि एवढं बहुसंस्कृत असून सुद्धा आपण सगळ्या शांतीनं जगतो. पाकिस्तान आपल्यावर एवढा हल्ला करतो तरी आपण शांतीनं सोडवायचं बघतो त्यांच्याकडे प्रश्न. तर शांतीचा संदेश अख्ख्या जगाला दिला तर सगळ्यांचं भलं होतं, आणि त्याच्या शांतीनं सगळे बरोबर राहू शकतात, एकत्र भावबांधवासारखं राहू शकतात. हे म्हणजे मेन निरोप आम्हाला द्यायचा होता. आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी माझं तर सौभाग्य समजतो की माझा मुलगा इथं 9 वर्ष शिकतो मोठा, आणि छोटा मुलगा माझा 3 वर्ष शिकतो. असा उपक्रम ह्या 2 शाळेने जर विचार केला तर आम्ही जे PTA मेंबर आहोत, आम्ही पूर्ण त्याला सपोर्ट करून सगळीकडनं जेवढं जमेल तेवढं आम्ही मदत करून त्याला पूर्ण 100% सक्सेस करायच्या मागे लागलो होतो. आणि तो निरोप देणं आम्हालाही महत्त्वाचं वाटलं, म्हणून आम्ही याच्यात सहभाग झालो. भारत आणि पाकिस्तानमध्ये कुठे नेहमी प्रत्येक प्रमाणावर आपण बघतो की कुठे ना कुठे कन्फ्लिक्टेशन्स असते, परंतु निर्मल बॅथनी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी, इथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी एक रॅली काढली आणि त्या रॅलीच्या माध्यमातून सांगितलं की फक्त मानवतेचा संदेश त्यांनी दिलेला आहे. अख्ख्या जगामध्ये एक शांतता निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी ही रॅली काढली. आपण आपल्यासोबत आहेत. विद्यार्थ्यांनी 1 महिन्यापासून याचा पूर्ण प्रयत्न केला होता. रात्र आणि दिवस एक करून त्यांनी पोस्टर्स, बॅनर्स बनवले होते फक्त आजच्या दिवसासाठी. काय म्हणणं आहे यावर तुझं? Lectures are very necessary nowadays. Everywhere war is contending, so it is very essential to make peace. At least we can't make peace for a whole year, but at least 2 or 1 day we can be silent. There should be no amplifier. Peace should be there. No war, no fight with any other nations. So it is very essential to make a peace. तू काय प्लॅनिंग केलं होतं? There wasn't much planning, but we put all our strain and everything to make this successful. And I am very happy that all our pain and sufferings have made this very successful, made this a ripe fruit. So now what we wanted to give the message that peace should be observed by everyone. War or anything like that is not terrorism is not an answer to anything. So
one should look into the path of peace. That the message we wanted to give through this rally, and we are happy that it is successful. That's all. भ्रष्टाचार, आतंकवाद आणि बलात्कार सारख्या प्रत्येक केसांना कुठे ना कुठे अवॉइड करून एका नवीन शांततेच्या मार्गाने जावं असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. हा उपक्रम राबवल्या 2 शाळेंनी काळेवाडीपर्यंत ही रॅली काढण्यात आली होती आणि नवीन माध्यमाने पिंपरी चिंचवड वासियांनाच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एक नवीन संदेश दिलेला आहे इथल्या विद्यार्थ्यांनी. कॅमेरा पर्सन कृष्णासोबत श्वेता घुमसे, KB9 न्यूज, काळेवाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा KB9 न्यूज. नमस्कार.